Hi friends, Standard 8th, Subject Science, Chapter 5th, Inside the Atom. So today we are going to learn isotopes. आपण आज आयसोटोप्स आणि न्यूक्लिअर रिॲक्टर हे दोन टॉपिक या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्या अगोदर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. Isotopes. The atomic number. Isotope means the atomic number is fundamental property of an element. The atomic number is a fundamental property. Fundamental property म्हणजेच मूलभूत गुणधर्म. म्हणजेच काय? ॲटॉमिक नंबर हा एलिमेंटचा मूलभूत गुणधर्म म्हणजेच काय? फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. सो इट्स केमिकल आयडेंटिटी अँड इट्स केमिकल आयडेंटिटी म्हणजेच काय? ती एक रासायनिक ओळख आहे. सम एलिमेंट इन नेचर हॅव ॲटम विथ सेम ॲटॉमिक नंबर. सम एलिमेंट्स इन नेचर हॅव ॲटम विथ सेम ॲटॉमिक नंबर. सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. हे लक्षात ठेवा. सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. Some element in nature have atoms with same atomic number but different mass number. Such atoms of the same element having different mass number are called isotopes. Are called isotopes. म्हणजे निसर्गातील काही एलिमेंट्समध्ये ॲटॉमिक नंबर समान परंतु ॲटॉमिक मास नंबर डिफरंट असे ॲटम असतात. कळलं? निसर्गामध्ये काही असे ॲटम्स असतात त्या मूलद्रव्यामध्ये की काही मूलद्रव्य असतात. त्या मूलद्रव्यांचा अणुअंक म्हणजेच काय? ॲटॉमिक मास नंबर समान असतो. अणुवस्तुमानांक म्हणजे ॲटॉमिक मास नंबर डिफरंट असतो. ओके. नेक्स्ट, सच ॲटम्स सेम एलिमेंट हॅविंग डिफरंट मास नंबर आर कॉल्ड आयसोटोप्स. म्हणजेच एकाच एलिमेंटच्या अशा भिन्न ॲटॉमिक मास नंबर असलेल्या ॲटमना आयसोटोप्स असे म्हणतात. सो फॉर एक्झाम्पल, कार्बन हॅज 3 आयसोटोप्स. कार्बन हॅविंग 3 आयसोटोप्स नेमली C12, C13, C14. C12, C13, C14. Carbon has 3 isotopes, namely C12, C13, C14. The mass number of isotopes is also represented by another method, C12, C13, C14. See here, atomic number of carbon is 6. So, atomic number of carbon is 6 and atomic mass number is 12. Here, atomic mass number is carbon is 6. ॲटॉमिक नंबर सेम आहे. ओके. सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. मास नंबर डिफरंट आहे. तर 12, 13, 14 या ठिकाणी या कार्बनचा मास नंबर वेगवेगळा आहे. 12, 13, 14 ॲटॉमिक नंबर काय आहे? सेम आहे आणि ॲटॉमिक मास नंबर डिफरंट आहे. ओके. द आयसोटोप्स हॅव सेम प्रोटॉन नंबर बट डिफरंट न्यूट्रॉन नंबर. म्हणजेच यामध्ये प्रोटॉन काय असतात? सारखे असतात आणि न्यूट्रॉन काय असतात? वेगवेगळे असतात. आता या प्रकारचे एक्झाम्पल आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. सियर ॲटॉमिक नंबर इज 6, ॲटॉमिक मास नंबर 12. सो हाऊ मेनी न्यूट्रॉन प्रेझेंट इन द कार्बन इन दिस ॲटम? 12 minus 6 is 6. Here how many neutrons? 13 minus 6 is 7. 7 neutron is there. 14 minus 6 8 neutron is there. म्हणजे प्रोटॉन सारखे आहेत, यामध्ये न्यूट्रॉन काय आहेत? वेगवेगळे आहेत. डिफरंट न्यूट्रॉन. C12 mass number means A denoted by A. Proton is 6. Therefore neutron is 12 minus 6 is 6. A minus Z means 12 minus 6 is equal to
12 minus 6 is 6. Here 13 minus 6 is 7. Here 14 minus 6 is 8. तो यामध्ये न्यूट्रॉन्स किती आहेत? 8 आहेत. सो नेक्स्ट कलेक्ट इन्फॉर्मेशन किंवा कंप्लीट द टेबल. Hydrogen has 3 isotopes. Hydrogen has 3 isotopes. They have separated names. Hydrogen, deuterium, and tritium. ओके, या हायड्रोजनचे 3 आयसोटोप्स आहेत. ओके, फर्स्ट आयसोटोप्स 1 1. तो सेकंड आयसोटोप क्या है? 1 2. and third one is H1 3. So here number of proton is 1. Number of neutron 1 minus 1 is 0. Getting? Here proton is 1. Proton means atomic number. Atomic number and proton काय असतात? सारखेच असतात. So proton 1. Neutron is equal to 2 minus 1 is 1. Tritium, proton is 1. Neutron 3 minus 1 is 2. Next क्लोरीनचे आयसोटोप्स. ओके, हे कोणते आयसोटोप्स आहेत? क्लोरीनचे आयसोटोप्स आहेत. प्रोटॉन किती असणार? प्रोटॉन म्हणजेच ॲटॉमिक नंबर इज 17. ओके, नाही न्यूट्रॉन्स मीन्स ॲटॉमिक मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर. सो 35 minus 17 is 18. Here 37 minus 17 is 20. Got it? So next, युजेस ऑफ आयसोटोप्स. एक्झाममध्ये तुम्हाला विचारले जातील युजेस ऑफ आयसोटोप्स. आयसोटोपचे उपयोग. आयसोटोप्स ऑफ सम इलेमेंट्स आर रेडिओॲक्टिव्ह म्हणजेच किरणोत्सारी. ओके, किरणोत्सारी. दे आर यूज इन व्हेरियस फील्ड सच ॲज. कुठे त्यांचा उपयोग कुठे होतो? इंडस्ट्री, औद्योगिक क्षेत्र, ॲग्रिकल्चर, कृषी क्षेत्र, मेडिसिन, वैद्यकशास्त्र, रिसर्च फील्ड, संशोधन क्षेत्र. यामध्ये रेडिओॲक्टिव्ह इलेमेंटच्या आयसोटोपचा काय होतो? उपयोग होतो. सियर फर्स्ट युरेनियम 235 इज यूज फॉर न्यूक्लिअर फिजन. न्यूक्लिअर फिजन म्हणजेच केंद्रीय विखंडन किंवा न्यूक्लिअर फिजन समजा. अँड प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. जे अणुभट्ट्या असतात त्यामध्ये युरेनियमचा उपयोग होतो. ओके, असे तारापूरला एक अणुभट्टी आहे, त्या ठिकाणी मोस्ट ऑफ काय यूज होतं? युरेनियम 235. आणि याचा यूज करून काय होतं? इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस केली जाते. ओके, प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. सेकंड, सम रेडिओॲक्टिव्ह आयसोटोप्स लाईक कोबाल्ट 60 इज यूज इन द मेडिकल ट्रीटमेंट ऑफ फॅटल डिसीज लाईक कॅन्सर. ह्या कॅन्सरवरती काय होतो? कोबाल्ट 60चा उपयोग होतो. म्हणजेच काय? प्राणघातक आजार म्हणजे कुठला? हा ट्रीटमेंट फॅटल डिसीज म्हणजेच काय? प्राणघातक. हा कॅन्सर हा कसा आहे? प्राणघातक आजार आहे आणि त्यावरती काय होतो उपयोग? कोबाल्ट 60चा काय होतो? उपयोग होतो. आयोडीन 131 यूज इन ट्रीटमेंट ऑफ गॉयटर, गळगंड वगैरे म्हणतो आपण त्याला. डिसीज ऑफ थायरॉइड ग्लँड. ओके, डिसीज ऑफ थायरॉइड ग्रंथीच्या आजारावर म्हणजे गळगंड, एक प्रकारच्या गळगंडच्या आजारावरती काय होतो? आयोडीन 131 हा उपयोगात येतो. नेक्स्ट, रेडिओॲक्टिव्ह आयसोटोप्स आर यूज फॉर डिटेक्शन ऑफ क्रॅक्स इन अंडरग्राउंड पाईप्स. जे अंडरग्राउंड पाईप्स असतात म्हणजे जमिनी खालून गेलेले जे पाईप असतात, नळ असतात, त्यामध्ये जर चिरा पडले असेल, लिकेज असेल पाईप, तो पाईपमधील लिकेज शोधण्यासाठी सोडियम 24 या आयसोटोपचा काय होतो? उपयोग होतो. नेक्स्ट, रेडिओॲक्टिव्ह आयसोटोप्स आर यूज फॉर फूड प्रिझर्वेशन फ्रॉम मायक्रोब्स. फूड प्रिझर्वेशन. ओके, अन्नपदार्थांचे परिरक्षण करण्यासाठी. कुणापासून? मायक्रोबपासून. पदार्थांचे मायक्रोबपासून किंवा सूक्ष्मजीवांपासून परिरक्षण करण्यासाठी रेडिओॲक्टिव्ह आयसोटोपचा काय होतो? उपयोग होतो. नेक्स्ट, रेडिओॲक्टिव्ह आयसोटोप C14 is used for determine the age of archaeological object. जीवाश्मांचे वय शोधण्यासाठी C14 याचा काय होतो? उपयोग होतो. नेक्स्ट टॉपिक इज न्यूक्लिअर रिॲक्टर.
हे पिक्चर बघून घ्या अगोदरच. न्यूक्लिअर रिॲक्टर भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मुंबई. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर आहे ते कोणत्या ठिकाणी? मुंबई. सो न्यूक्लिअर रिॲक्टर म्हणजेच अणुभट्टी. न्यूक्लिअर रिॲक्टर म्हणजेच काय? अणुभट्टी. न्यूक्लिअर रिॲक्टर इज अ मशीन दॅट जनरेट इलेक्ट्रिसिटी. मशीन, न्यूक्लिअर रिॲक्टर काय? मशीन आहे. त्यातून काय जनरेट होते? काय तयार होते? इलेक्ट्रिसिटी ऑन लार्ज स्केल. मोठ्या प्रमाणामध्ये वीज निर्मिती होते. सो स्केल बाय युझिंग ॲटॉमिक एनर्जी. सो इन न्यूक्लिअर रिॲक्टर द न्यूक्लिअर एनर्जी इन ॲटम इज रिलीज बाय ब्रिंगिंग अबाउट न्यूक्लिअर रिॲक्शन. त्यामध्ये काय होते? एक न्यूक्लिअर रिॲक्शन होते ऑन द न्यूक्लिअर फ्युएल. इथं न्यूक्लिअर फ्युएल मी अगोदर सांगितलं होतं युरेनियमचा वापर या ठिकाणी केला जातो. युरेनियमचा इथे न्यूक्लिअर फ्युएल म्हणून वापर केला जातो. लेट अस अंडरस्टँड न्यूक्लिअर रिॲक्शन विथ एक्झाम्पल ऑफ न्यूक्लिअर फ्युएल. नेमली ते इंधन कोणतं वापरतात? तर युरेनियम 235 हे फ्युएल किंवा इंधन म्हणून या ठिकाणी यामध्ये वापरलं जातं. ऑन बंबारमेंट of slow speed of neutrons, the nucleus of isotope uranium-235 undergoes nuclear fission to form nuclei of two different elements. युरेनियम-235 वरती कुणाचा मारा केला जातो? तर स्लो स्पीड ऑफ न्यूट्रॉनचा मारा केला जातो. या न्यूट्रॉनचा मारा केल्यानंतर ह्या युरेनियमचे रूपांतर कशामध्ये होते? दोन वेगवेगळ्या एलिमेंट्समध्ये होते, क्रिप्टॉन 92 अँड बेरियम 141. म्हणजे युरेनियमचं रूपांतर या दोन क्रिप्टॉन आणि बेरियम 141 या दोन डिफरंट एलिमेंट्समध्ये होते अँड 2-3 न्यूट्रॉन्स. ऑन डिक्रीजिंग द स्पीड दीज न्यूट्रॉन ब्रिंग अबाउट फिजन ऑफ मोर uranium-235 न्यूक्लिआय आणि इन दिस वे चेन रिॲक्शन ऑफ न्यूक्लिअर फिजन टेक्स प्लेस. यामध्ये काय होते? चेन रिॲक्शन होते. तर चेन रिॲक्शन या ठिकाणी बघा, चेन रिॲक्शन हा युरेनियमचा आहे. युरेनियमवरती न्यूट्रॉनचा मारा केला आहे. त्यामधून काय तयार झालं बघा, इथे क्रिप्टॉन आणि बेरियम 2 झाले. यापासून पुन्हा पुढे अशी शृंखला 2 आणि 4 असे शृंखला तयार होते, चेन तयार होते. बा चेन, हे न्यूट्रॉन तयार झालेत. यातून आणखी पुन्हा वेगवेगळे ॲटम्स तयार होत जातील. म्हणजे इथे चेन तयार होते. चेन रिॲक्शन इज केप्ट अंडर कंट्रोल. आणि ही चेन रिॲक्शन काय कंट्रोलमध्ये, जरी कंट्रोलमध्ये केली नाही तर खूप घातक होईल. ओके, मग ही रिॲक्शन काय होईल? अंडर कंट्रोलमध्ये असते. अंडर कंट्रोल टू प्रिव्हेंट प्रॉबेबल एक्सप्लोजन. म्हणजे विस्फोट टाळण्यासाठी ही रिॲक्शन काय केली जाते? कंट्रोलमध्ये ठेवली जाते. टू कंट्रोल द चेन रिॲक्शन इन द न्यूक्लिअर रिॲक्टर इट इज नेसेसरी टू डिक्रीज द स्पीड अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. म्हणजेच काय, या अणुभट्टीमध्ये शृंखला म्हणजे चेन रिॲक्शन नियंत्रित करण्यासाठी न्यूट्रॉन्सचा वेग व संख्या कमी करण्याची आवश्यकता असते. ओके, सो त्यासाठी फॉर दिस पर्पज फॉलोइंग प्रिव्हिजन इज मेड इन द न्यूक्लिअर रिॲक्टर. त्यासाठी पुढील गोष्टींचा वापर केला जातो. मॉडरेटर म्हणजे फर्स्ट इज मॉडरेटर. ग्राफाइट अँड ऑर हेवी वॉटर इज यूज ॲज मॉडरेटर फॉर रिड्युसिंग द स्पीड ऑफ न्यूट्रॉन. न्यूट्रॉनचा स्पीड कमी करण्यासाठी काय वापरतात? ग्राफाइट किंवा हेवी वॉटर वापरले जाते. कंट्रोलर नियंत्रक. टू रिड्यूस द नंबर ऑफ न्यूट्रॉन्स बाय ॲब्झॉर्बिंग देम रॉड ऑफ बोरॉन, कॅडमियम, बेरिलियम एक्सेट्रा आर यूज ॲज कंट्रोलर. म्हणजे न्यूट्रॉन शोषून घेऊन त्यांची संख्या कमी करण्यासाठी बोरॉन, कॅडमियम, बेरिलियम इत्यादींचे काय वापरले जातात? रॉड वापरले जातात. ओके, रिड्यूस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स बाय ॲब्झॉर्बिंग देम रॉड्स ऑफ बोरॉन काय वापरले जातात? रॉड्स ऑफ बोरॉन, कॅडमियम, बेरिलियम एक्सेट्रा आर यूज ॲज कंट्रोलर. हे कंट्रोलर म्हणून पुन्हा काय वापरतात? तर बोरॉन, कॅडमियम, बेरिलियम एक्सेट्रांचे काय वापरतात? रॉड वापरले जातात. The heat produced in the fission process is taken out by using water as coolant. म्हणजे हे फ्युजन प्रोसेसमध्ये निर्माण झालेली उष्णता पाण्याचा
शीतक म्हणजे कूलंट म्हणून वापर करून बाजूला काढली जाते. सो वॉटर इज ट्रान्सफॉर्म इनटू स्टीम. काय केलं जातं, वॉटरचं काय केलं जातं रूपांतर स्टीममध्ये केलं जातं. बाय मीन्स ऑफ दिस स्टीम टर्बाइन्स आर ड्रिवन अँड इलेक्ट्रिसिटी जनरेटेड. आणि त्या उष्णतेने पाण्याची वाफ करून ते वाफेच्या साहाय्याने टर्बाईन्स चालवले जातात व वीज निर्मिती केली जाते. कळलं. पाण्याचं स्टीममध्ये रूपांतर केलं जातं आणि स्टीमवरती काय फिरतात, टर्बाईन्स फिरवले जातात आणि त्यामधून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. इन इंडिया टोटल 22 न्यूक्लिअर रिॲक्टर इन 8 प्लेसेस आर फंक्शनिंग. जवळपास भारतामध्ये 8 ठिकाणच्या अणुऊर्जा न्यूक्लिअर रिॲक्टर्स केंद्रामध्ये किती आहेत, 22 न्यूक्लिअर रिॲक्टर्स किती आहेत, 22 अणुभट्ट्या कार्यान्वित आहे. किती एकूण आहेत, 22 भट्ट्या आहेत. 22 न्यूक्लिअर रिॲक्टर्स फंक्शनिंग म्हणजे कार्यरत आहेत. अप्सरा ॲट भाभा ॲटॉमिक सेंटर in Mumbai is the first nuclear reactor in the India which went critical on 4th August 1956. ही अप्सरा ही मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रात 4 ऑगस्ट 1956 रोजी कार्यान्वित झालेली भारतातील पहिली अणुभट्टी आहे. इंडिया हॅज लार्ज रिझर्व ऑफ एलिमेंट्स थोरियम 232. Therefore, Indian scientists have developed a future plan for nuclear reactors based on production of the isotope uranium-233 from thorium-232. म्हणजेच काय, भारतामध्ये थोरियम-232 या एलिमेंट्सचे साठे मोठ्या प्रमाणात असल्याने भारतीय सायंटिस्ट पुढील काळासाठी काय करतात, थोरियम-232, युरेनियम-233 यांच्या आयसोटोपच्या निर्मितीवर आधारित न्यूक्लिअर रिॲक्टरची काय योजना विकसित केलेली आहे. ओके. सो अशा प्रकारे आपण चॅप्टर 5 आपलं कंप्लीट झालेलं आहे. थँक्यू.